बीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी. बारामतीमधल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव बदलून त्याला अजित पवारांचं नाव देण्यात येणार असल्याची चर्चा होतीये. मात्र स्वतः अजित पवारांनीच महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलंय. महाविद्यालयाच्या नामकरणाच्या बातम्यांमुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केलंय. पुरंदरमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला अजितदादांचं नाव देण्यात यावं अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ज्या वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या साहेबांचं नाव असावं ते नाव बदलण्याचा घाट घातला जातोय. मग हे खऱ्या अर्थानं दादांच्या विचारांना धरून आहे का? दादांना हे मान्य झालं असतं का? जे नाव ऑलरेडी दिलेलं आहे, ज्याचा शासकीय GR निघाला, तिथं नामकरण झालं आणि आज आपण ते नाव बदलतोय, हे कशासाठी? आपल्याला समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का? वाद विवाद न करता अजितदादांचा मान सन्मान कसा वाढवता येईल आणि कुठलाही वाद निर्माण नाही होणार याच्यासाठी आपण प्रयत्न करूया.